मराठा आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्याने एक मोठा पल्ला गाठला. हैदराबाद गेझेट आणि निजामकालीन नोंदीच्या आधारे मराठवाड्यात लाखो मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पण आता यात लढाईची दिशा बदलत आहे. मराठवाड्यातून हा लढा आता पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात येऊन पोहोचला आहे. आजवर सातारा आणि कोल्हापूर गॅझेटची चर्चा अनेकदा झाली, पण त्याबाबत कोणतीही ठोस प्रशासकीय कृती दिसली नव्हती. आता मात्र जर ही दोन्ही गॅझेट प्रशासकीय कायदेशीर पातळीवर मान्य झाली तर पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळतील. एकट्या कोल्हापूर संस्था गॅझेटमध्ये सुमारे 3,85,000 नोंदी आहेत. पण प्रश्न असा आहे की जरांगे पाटील यांचा हा पश्चिम महाराष्ट्राकडचा मोर्चा म्हणजे मराठा आरक्षणाचा फेज 2 आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांचा आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन मोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सर्वात आधी आपल्याला या गॅझेट्स मधील मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. मराठवाड्यात जेव्हा कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मुख्य आधार होता तो हैदराबाद गॅझेटचा आणि निजामकालीन महसूल नोंदीचा. निजाम राजवटीत जमिनीचा महसूल गोळा करण्यासाठी आणि प्रशासकीय सोयीसाठी ज्या नोंदी ठेवल्या गेल्या त्यात कुणबी हा शब्द प्रामुख्याने शेती करणाऱ्या वर्गासाठी सरसकट वापरला गेला होता. त्या नोंदी उर्दू किंवा मोडी लिपीत होत्या आणि त्या शोधून काढण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आलं. पण जेव्हा आपण सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा विचार करतो तेव्हा परिस्थिती थोडी गुंतागुंतीची होते. सातारा आणि कोल्हापूर ही मराठा साम्राज्याची दोन प्रमुख सत्ता केंद्रे आणि नंतरची संस्थाने. ब्रिटिश काळात आणि संस्थानिकांच्या प्रशासनात इथल्या नोंदी ठेवण्याची पद्धत वेगळी होती. कोल्हापूर आणि सातारा संस्थांच्या काळात नोंदी ठेवताना केवळ शेती करणारा एवढाच निकष नव्हता, तर लष्करी सेवा, वतनदारी आणि सामाजिक स्तर यानुसार मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये काही प्रशासकीय रेषा आखल्या गेल्या होत्या. अनेक जुन्या महसुली दस्तऐवजांमध्ये जसे की 7/12चे जुने उतारे, जन्म मृत्यूच्या नोंदी, शाळेचे दाखले यामध्ये कुणबी अशा नोंदी आहेत, परंतु त्यांचे प्रमाण मराठवाड्याच्या तुलनेमध्ये विखुरलेले दिसते. आता आपण या सर्वात महत्वाच्या राजकीय मुद्द्यावर, जरांगे पाटील यांनी मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा का वळवला? तर मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा जोर होता. आता जरांगे पाटलांनी कोल्हापूर सातारा संस्थांच्या काळातील गॅझेटची मागणी धरत हा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला आहे. कोणतेही मोठे आंदोलन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ते राज्याच्या सत्ता केंद्रावर थेट दबाव निर्माण करू शकते. पश्चिम महाराष्ट्र हा तो पट्टा आहे जिथे राजकीय ताकद एकवटलेली आहे. या पट्ट्यात जर आंदोलनाचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यासाठी जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागात आरक्षण सभांचा धडाका लावला आहे. यात सर्वात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली ती म्हणजे जरांगे पाटील यांची कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या सोबतची भेट. कोल्हापूरच्या गादीला संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळे ऐतिहासिक आणि भावनिक वलय आहे. राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याच गादीचे विद्यमान वारसदार असलेल्या खासदार शाहू महाराजांनी जेव्हा कोल्हापूर गॅझेट बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला तेव्हा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक प्रचंड मोठी नैतिक ताकद मिळाली. कोल्हापूरकडून आता वळूया साताऱ्याकडे. प्रशासकीय दिरंगाईवर आणि सरकारच्या वेळ काढू धोरणावर थेट बोट ठेवत मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच एक अत्यंत मार्मिक आणि उपहासात्मक विधान केले आहे. सरकार सातारा गॅझेटचा अजून किती वर्ष अभ्यास करणार? 100 वर्ष अभ्यास करणार काय? असा उपरोधिक आणि संतप्त सवाल विचारत राज्य सरकारला जोरदार त्यांनी टीका केली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्याच्या राजघराण्याकडे म्हणजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे एक आव्हान केले की साताऱ्याच्या राजघराण्याने त्यांच्या पूर्वजांनी दिलेली गॅझेटची शिदोरी आहे ती दोन्ही राज्यांनी पुढाकार घेऊन ऐतिहासिक कागदपत्रे शासनाला उपलब्ध करून द्यावीत आणि मराठा मुलांच्या कल्याणासाठी सरकारला सातारा व औंध गॅझेट लागू करण्यास सांगावे. हेच सातारा आणि कोल्हापूर गॅझेट तातडीने लागू करा असा आक्रमक इशारा मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रातील विविध जाहीर सभेमध्ये देत आहेत. या मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्ट 2026 पासून उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यापुढे जात प्रसंगी मुंबईमध्ये वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देखील धडक मारू असा इशारा त्यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रात जरांगे जे सभा घेत आहेत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याची सुरुवात कुठून झाली? तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र काढून कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस केली असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. हे मीडिया ट्रायल असून सरकारने कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे कट कारस्थान षडयंत्र रचला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
यातून कुणबी प्रमाणपत्र टिकत नाही असा गैरसमज जाणीवपूर्वक सरकार मराठा समाजामध्ये पसरवत आहे आणि हा कट उधळून लावू असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर एवढं सगळं घडत असताना एकही मराठा नेता या विरोधामध्ये तोंड उघडत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. एकट्या कोल्हापूर संस्था गॅझेटमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. यापूर्वी सातारा आणि कोल्हापूरचा अध्यादेश काढण्याचा दिलेला शब्द सरकारने पाळला नाही. आता मात्र अध्यादेश काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि नोंदी सापडल्या सर्व मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप करावे असे आव्हानही त्यांनी केले आहे. या घडामोडींमुळे सातारा आणि कोल्हापूर गॅझेट आज चर्चेत आला आहे. आता पाहूया सरकारची भूमिका. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सभांचे रान उठवले असताना सरकार कायदेशीररित्या सावधपणे पावले उचलत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गॅझेटचा सरकार स्वतंत्रपणे अभ्यास करत असून या संबंधी उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे, कायदेशीर बाबी आणि प्रशासकीय सोयी सुविधा या दृष्टीने विचार सुरू आहे आणि याबाबतची सरकारची भूमिका ही सकारात्मक असल्याचं सांगण्यात येते. सापडलेल्या कुणबी नोंदीची आवश्यक ती सर्व कायदेशीर निकषांची पूर्तता करूनच प्रमाणपत्र देण्याची सरकारची भूमिका दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं? सातारा आणि कोल्हापूर गॅझेट खरोखरच लागू होऊ शकेल का? आणि यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते बदल दिसतील? तुमची मते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की करून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.